नमस्कार अमरावती. नमस्कार अमरावती. डिजिटलच्या वृत्ताची दखल घेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन अखेर खडबडून जागं झालंय. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 15 मधील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आणि रुग्णांच्या समस्यांबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आरएमओ डॉक्टर नरेंद्र सोळंके यांनी प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये अपघातग्रस्त आणि फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र या वॉर्डातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रुग्णांना अस्वच्छता, तुटलेले दरवाजे आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव नमस्कार अमरावतीने उघडकीस आणले होते. याशिवाय वॉर्ड क्रमांक 9 जवळ कचऱ्याचे ढिगारे साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची बाबही वृत्तातून समोर आली होती. या वृत्ताची दखल घेत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आरएमओ डॉक्टर नरेंद्र सोळंके यांनी वॉर्ड क्रमांक 15 मधील स्वच्छतागृह, बाथरूम आणि रुग्ण सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान दिव्यांग रुग्णांसाठी आवश्यक कमोडची सुविधा नसणे, महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे तसेच स्वच्छतेचा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. यानंतर डॉक्टर सोळंके यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डाची पाहणी करत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं यावेळी स्पष्ट झालं आणि विशेष म्हणजे या समस्यांबाबत बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र अद्यापही आवश्यक कामे पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर नरेंद्र सोळंके यांनी सांगितले की संबंधित विभागांशी पुन्हा पत्रव्यवहार करून प्रलंबित कामांचा पाठपुरावा करण्यात येणार असून रुग्णांच्या सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येतील. दरम्यान रुग्णालयातील स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि रुग्णांच्या सोयी सुविधांमध्ये लवकर सुधारणा व्हावी अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आता केली जात आहे. अरे सर, आता कूलर मध्ये पाणी टाकायचं ते यांचे काम आहे ना. अरे फुटला आहे तो. कोणतं नाही ते सर, हे बघ थोडं जातेस. डक्टिंग कूलर आहे. मी आता तुम्हाला तिथं डक्टिंगचे कूलर त्याच्या मागं थोडं गळून राहिलं होतं. ते पाणी गळून राहिलं तिथं 12 नंबर मला नाही सांगितलं कोणा, कम्प्लीटच आली नाही ना माझ्याजवळ की सिस्टरला विचारलं तर सांगितले म्हणते नाही कधी कुठं आहे, ग्रुपवरही नाही आहे कम्प्लीट. खाली पाणी येऊन नाही राहिलं. सर, ग्रुपवर दाखवता येईल. विचारा कधी फोन केला मध्ये. आता ते कसं आहे, नवीन सिस्टर बदलतात, नवीन येतात. सांगितलं तर मलाही माहित राहते ना की इतकी कंप्लेंट आहे. कंप्लेंटच नाही आहे, तुम्ही कसं काय म्हणू की कंप्लेंट आहे. बरं, आता मी सांगितलं काय कंप्लेंट सांगितल्या. 12ला तिथं पाणी गळते, कूलरचं पूर्ण संडास बाथरूम कामाचे नाही आहे काही. सर, ते स्टाईलचा आणि जो दरवाजाचा जो पार्ट आहे तो बियांशीचा आहे. तरी पण मी यायले संडास बाथरूमची स्टाईल ठीक करासाठी, डागडुजी करासाठी सांगितलं. तुम्ही पत्र द्या तयार करून दिलं सर. आपण ते संडास कॉपी माझ्याजवळ आहे, तुम्हाला दाखवतो. दुसरं ते 5 पत्र आता परत आजच्या तारखेत तयार करा. बियांशी 1-2 देतो. परत आजच्या तारखेत करा. परत 3 दिवस झाले सतत राऊंड मारताय. तेव्हा राऊंडच्या पाणीमध्ये संडास बाथरूम आणि घाण असते, दरवाजे नाही आहे, टाईल नाही आहे. आता मी गेलो ना यायला दाखवासाठी, मी स्वतः गेलो ना. आता यायला सांगितलं मी, यायला ते स्टाईलचं काम करायला लावलं. म्हणजे जिथे जिथे कुठले आहे करून घ्या, कारण की आपण त्याची वाट कधीपर्यंत पाहा बियांशीची. म्हणून आता त्याला सांगितलं सिमेंटचं पोतं आणलं. टाईल्स करा, पण तिथं संडास दोन्ही आवश्यक आहे ना, दारा आणि संडासचं. त्याच्यावर आपण जास्त जर केलं त्याच्यावर ऑब्जेक्शन होते. काय बियांशी त्याच्यावर ऑब्जेक्शन होते. ऑब्जेक्शन तुम्ही लिहा ना पहिले त्यांना. लिहिलं ना आपण, आपल्याजवळ पत्राची सगळी फाईल आहे. मग ऑब्जेक्शन काय लिहा ते ऑब्जेक्शन म्हणजे आपलं बिल ट्रेझरीवाली पास नाही करत ना. हो, नाही करू द्या ना. मग काम मग बोलू ना, आपण आमदाराला बोलू, खासदाराला बोलू, आरोग्यमंत्र्याशी बोलू की भाई असे करतात म्हणून. पाहिजे मी किती हे आहे. आता त्याला मी आता हेच मी गेलो तर आम्हालाच तर जाऊशी नाही वाटलं. तेच म्हणा, मला काही माहीत नाही. मला ते करून पाहिजे, बस संपला विषय.